आज आपण बनवणार आहोत शिरा। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे रवा अर्धी वाटी, साखर घेतली, काजू घेतलाय, बदाम घेतलाय, मनुके आणि विलायची आणि देसी घी घेतलंय। चला तर आपण सुरुवात करूया। आधी गॅस ऑन करून घेऊया। आधी आपण रवा याच्यामध्ये टाकून घेऊया। रवा चांगला भाजून घेऊया। चला तर मग आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। थोडं थोडं तूप टाकायचं म्हणजे पूर्ण भाजून जाते। आता हे चांगलं भाजून झालंय। आता आपण याला काढून घेऊया। रवा भाजलेला काढून घेतलाय। आता याच्यामध्ये घी टाकते थोडं आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट आपले भाजून घेऊया। काजू टाकलेत, बदाम आणि मनुके आणि नंतर विलायची चांगले भाजून घेऊया। तुपामध्ये भाजले की खमंग वास येतो। आपण परत कढईमध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता बघा कसा मोकळा झाला। आता आपण साखर टाकून घेऊया। साखर आधीच नाही टाकायची, नंतर टाकून घेऊया साखर। साखर तुमच्या चवीनुसार जेवढी आवडते तुम्हाला। थोडी कमी साखर वाटते म्हणून मी वरती परत घेते। आणि आता टाकूया आपण विलायची पावडर। बनवायला सोपं आहे, लवकरच होऊन जातं। थोडंसं वरतून तूप टाकूया। जेवढं जास्त तूप टाकाल तेवढा चवीला छान होतो। चला तर आपला शिरा बनून रेडी आहे। आता मी काढून घेते। आपला शिरा तयार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।